झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दिव्या, अगं आजीची तब्येत खराब आहे। आता तिची काळजी घेणं गरजेचं आहे की नाही? तू जरा थांब ना। काळजी? हे असले आरोप केल्यानंतर काळजी घेण्यात काय अर्थ आहे शिवा? दिव्या, म्हणजे तू चुकीचं बोलतेस असं मी नाही म्हणणार, पण आता डॉक्टरांनी आजीला काळजी घ्यायला सांगितलं। तब्येत बरी नाहीये, आपण सगळे हळू शांतपणे बोलूया ना हे सगळं। एग्जैक्टली दिव्या, प्लीज तू थोड़ा शांत हो प्लीज। ठीक आहे, बसेन मी शांत। पण ज्यांनी माझ्या आजीवर आरोप केलेत त्यांनी ती निर्दोष आहे असं सांगा। हो, आजी निर्दोष आहे। कीर्ती आणि उर्मिलाने आजींवर जो आरोप केला होता तो चुकीचा आहे। पण काका, पैसे सापडलेत, लॉकर मध्येच होते पैसे। शिवा, बघितलंस? बोल आता। सीताई, तुम्ही सांगा, मी हे सगळं सहन करायचंय? यापेक्षा निघून जातो ना आम्ही इथून। चूक नसताना पण असले आरोप होत आहेत आणि कोणी काहीच बोलत नाहीये। उर्मिलाच्याही लक्षात आलं नाही, त्यामुळे आणि मी मुळात तिथे पैसे ठेवलेच नव्हते। हा, मग आधी बघायला हवं होतं, मग बोलायचं। इतका मोठा आरोप केला तुम्ही, काही विचार न करता। एवढं कळलं नाही तुम्हाला? दिव्या, चूक होऊ शकते। आणि ही कुठली पद्धत झाली काकूशी बोलायची? तुमची पद्धत बरोबर होती का माझ्या आजीशी बोलायची? हे माझं घर आहे, इथे मी कशी वागेन तू नको सांगू। कीर्ती थांब जरा। काका, तिचं हे वागणं तुम्ही सहन कराल, पण मी नाही सहन करणार। सहन करायला मी काही चुकीचं बोललेले नाहीये। पण तिने मुद्दामून नाही केलंय। नाही, मान्य आहे काका, मुद्दाम नसेल केलं, पण माझ्या आजीचा अपमान झालाच ना। ती स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघाली होती, बघितलं ना तुम्ही। आता तिला काही झालं असतं तर? अगं पण मी त्यांची माफी मागते ना, त्यांचे पाय धरायला तयार आहे मी। आता माफी मागून काय अर्थ आहे काकू? ठीक आहे, काकू नको माफी मागूस। आणि तसंही तुझ्या माफीची किंमत आहे का यांना? बस करा। मी ना हात जोडते। हे बघा, आजीची तब्येत ना खराब आहे आणि आता पैसे मिळालेत ना, तर हा विषय थांबवूया आपण इथे। आणि दिव्या, तू विषय वाढवू नको। संपदा, तू जरा आजींकडे जा, काही हवंय का बघ जा। उर्मिला, हे सगळं बोलण्याआधी तू एकदा चेक करायला हवं होतंस, पैसे शोधायला हवे होतेस। तुझ्याकडनं चूक झालीये, त्यामुळे तू आजींची माफी माग। आई, तू काकूला का बोलतेस? ठीक आहे, मान्य आहे शिवाच्या माहेरची लोक आहेत, पण काकू जाऊ आहे तुझी, त्याच्या आधी बहीण सुद्धा आहे। तू शांत बस। उर्मिला आजींची माफी मागणार आणि हा विषय आता इथेच बंद। कळलं कीर्ती? ठीक आहे, आता आपल्या घरात आपल्याच माणसांची काही किंमत नाही राहिली आहे, बोलून काय उपयोग आहे? दिव्या, शांत हो एकदम। आपल्याला तब्येत सांभाळायची आहे की नाही?
चंदन, इतक्यात विषय संपला नाही हा. मी संपू देणार नाही. तू जिंकलीस असं वाटतंय का तुला? मी तुम्हालाही कुठे जिंकू दिलंय? आज ना उद्या हार वाटेला येणारच आहे तुझ्या. तुम्ही मला हरवण्याचे स्वप्न बघूच नका. एक लक्षात घ्या, एकमेकांना हरवण्याची स्वप्न बघण्यापेक्षा आत्ता जे काही भांडण झालंय ना त्याने आपल्या दोघांचाही फायदा झालाय. तुम्ही ही जी प्लॅनिंग केली आहे ती आम्हाला घराबाहेर काढण्यासाठी केलं हे माझ्या लक्षात आलंय. फार महत्व देऊ नको स्वतःला. काय ना, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही इथून गेलात तर तुमचं भलं. हेच नाही होऊ देणार आहे मी. आता इथे माझी जागा अजून कशी पक्की करते ना बघाच तू. कर, तू हवा तेवढा प्रयत्न कर, पण तुला यश येणार नाही. आणि तोपर्यंत आमच्या मार्गात येऊ नकोस हा, कारण तुझं नुकसान होईल एवढं नक्की. किटू डाली चल. आणि हा, बोलून दमली असशील ना, मोसंबी ज्यूस देऊ पाठवून? यांचा प्लॅन आम्हाला घराबाहेर काढायचंय हे तर कळलंय मला. पण हे फूट पाडतायत आणि ती फूट माझ्या उपयोगाची आहे. दिव्या, चांगली संधी आहे बरं ही. शिवा, तू फार अभिमानाने सांगतेस ना, माझं घर, माझी माणसं. आता बघच तू. आजीला कसं वाटतं आता? बरं वाटतं. बस. मला ना तुमच्याशी बोलायचं आहे थोडंसं. आजी माफ करा ना मला, चूक झाली हो माझी. मी असं लगेच तुमच्यावर आळ घ्यायला नको होतं. सॉरी. आजी, ते पैसे सापडले, लॉकर मध्येच होते. आमचा विश्वास होताच, पण आता ते सिद्ध पण झालंय. तर प्लीज तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आणि जे झालं ना त्याचं उर्मिलाला वाईट वाटतंय. उर्मिला, अगं माझी वंदी आहे ना तशीच तू बी आहेस ग. मग त्याच अधिकारानं का नाही ग मला विचारलंस? काजी, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले हे सांगितलं असतं ग. मी खरंच सांगितलं असतं तुला की हे पैसे कुठून आले ते. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज